नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये आपले स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. सातारा लोणंद रस्त्यासाठी वर्षासन पद्धतीने 172 कोटींची तरतूद. खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले. केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी लवकर प्रस्ताव पाठवला नाही. खासदार राजू शेट्टी. महाबळेश्वर येथे शिवसैनिकांचा शिवसंवाद मेळावा संपन्न. सांगली महापालिका सभेत नगरसेवकांनी महापौर यांच्यात जबरदस्त राडा. अरुण टेलर व कलेक्शनचा उद्घाटन सोहळा संपन्न. बातमीपत्र सविस्तर. सातारा लोणंद रस्ता अति खराब झाला होता. या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 172 कोटी 38 लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून सादर करण्यात आले आहे, अशी माहिती खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी दिली. राज्यमार्ग क्रमांक 117 बेल्हे शिक्रापूर जेजुरी लोणंद सातारा असा आहे. हा रस्ता 2 मुख्य राष्ट्रीय महामार्गांना म्हणजेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4 आणि 9 यांना जोडणारा आहे. या रस्त्यावरून देशाच्या दक्षिण व उत्तर भागास जोडणारी वाहतूक होत असते. पुणे शहरातील वाहतूक टाळण्यासाठी अवजड वाहनांची वर्दळ या रस्त्याने होत असल्याने लोणंद ते सातारा या भागातील रस्ता अत्यंत खराब झाला. तसेच दिवसेंदिवस वाढत्या वाहनांची वाहतूक विचारात घेता आणि सध्या अस्तित्वात असणारा 7 मीटर रुंदीच्या या रस्त्याची बरीच मोठी लांबी काळ्या मातीतून जात असल्याने रस्ता किमान 10 मीटर रुंदीचा करणे गरजेचे आहे. त्यामुळे हे एक मोठे काम राज्याच्या अंदाजपत्रकामधून वर्षासन पद्धतीने करण्यात यावे, असे नामदार चंद्रकांत पाटील यांनी पुणे येथे विभागीय आयुक्त कार्यालयात नुकत्याच झालेल्या बैठकीदरम्यान चर्चा करताना सुचवले होते. त्यानुसार नामदार पाटील यांनी राज्याच्या अंदाजपत्रकामध्ये प्रथम प्राधान्याने वर्षासन पद्धतीने हे काम हाती घेण्याच्या सूचना संबंधितांना केल्या असल्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी लवकर प्रस्ताव पाठवला नाही, त्यामुळे कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारची चूक झाली आहे, अशी प्रतिक्रिया खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीमध्ये राज्यव्यापी शेतकरी परिषदेमध्ये दिली. बाजार समित्या नियमन मुक्त करण्याचा सरकारने निर्णय घेतला, त्यामुळे व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आणि मोठ्या प्रमाणात कांदा पडून राहिला. त्यामुळे कांद्याचे दर पडले आणि बाजार समित्या सुरळीत झाल्या. त्यावेळी शेतकऱ्यांचा कांदा एकाच वेळी बाजारात आल्याने कांद्याचे दर पडले आहेत. केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी लवकर प्रस्ताव पाठवला नाही, त्यामुळे कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारची चूक झाली आहे. केंद्र सरकारने कांदा खरेदीसाठी लवकर प्रस्ताव पाठवला नाही, त्यामुळे कांद्याच्या बाबतीत केंद्र सरकारची चूक झाली असून आम्ही सावधान केले होते, पण झोपलेल्यांना जागे करण्यासाठी आम्ही कमी पडलो असल्याचा फटका बसला असल्याचे वक्तव्य खासदार राजू शेट्टी यांनी सांगलीमध्ये राज्यव्यापी शेतकरी परिषदेमध्ये केले. शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन नितीन बानगुडे पाटील यांनी केले असून महाबळेश्वर येथे शिवसैनिकांचा शिवसंवाद मेळावा संपन्न झाला. अनेक वर्षे महाबळेश्वर तालुक्यातील अनेक गावात राष्ट्रवादीने आपलं प्राबल्य प्रस्थापित ठेवले आहे. अनेक पंचायत समिती सदस्य जाणून बुजून त्यांची निधी विकास कामांसाठी वापरत नाही. त्यामुळे आता सर्व शिवसैनिकांनी येणाऱ्या पंचायत समिती व नगरपालिकांच्या निवडणुकीत भगवा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी कामाला लागावे असे आवाहन शिवसेनेचे सांगली व सातारा संपर्क प्रमुख नितीन बानगुडे पाटील यांनी केले. ते शिवसंवाद मेळाव्यात बोलत होते. सांगली महापालिका सभेत नगरसेवक आणि महापौर यांच्यात जबरदस्त राडा झाला. यामुळे महासभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. सांगली महापालिका सभेत नगरसेवकांनी महापौर यांच्यात जबरदस्त राडा झाला. यावेळी महापौर आणि नगरसेवकात जोरदार वाद झाला. यावेळी विरोधी नगरसेवक महापौरच्या अंगावर धावून गेले. यामुळे महासभेत प्रचंड गोंधळ निर्माण झाला. यावेळी संतप्त नगरसेवकांना रोखत महापौर अरुण टेलर यांनी जबरदस्त प्रत्युत्तर दिले.
निलेश बारटक्के यांच्या अरुण टेलर व कलेक्शनचे उद्घाटन झाले असून उद्घाटनाला आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले, अभिनेते अंकुश चौधरी व अभिनेत्री सई ताम्हणकर व इतर मान्यवर उपस्थित होते। साताऱ्यासारख्या ठिकाणी फॅशन रुजवली ती अरुण टेलर यांनी। पांडुरंग कृष्णाजी बारटक्के कोट स्पेशलिस्ट म्हणून प्रसिद्ध होते। वाढता व्याप पाहता त्यांनी मुलालाही या व्यवसायात आणले। अरुण बारटक्के यांनी आपले वडील पांडुरंग बारटक्के यांचे नाव तर राखलेच, शिवाय एक पाऊल पुढेच टाकले। पिढी बदलते तशी आवड बदलते या तत्वानुसार अरुण बारटक्के यांनी आपली पुढची पिढी निलेश बारटक्के यांना या व्यवसायात आणले। निलेश यांनी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत आजोबांकडून आलेला हा व्यवसाय एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवला। 2008 मध्ये निलेश बारटक्के यांनी सातारा जिल्ह्यात कम्प्युटरवर ग्राहकांना डिझाईन दाखवून मेजरमेंट कम्प्युटरवर टाईप करून डाटा सेव्ह ठेवणारे पहिले दुकान अशी आधुनिक ओळख मिळवली आहे। आज अरुण टेलर यांच्याकडे नियमित कपडे शिवून घेणारे 50,000हून अधिक ग्राहक आहेत। आता 3 मजली AC शोरूम सातारकर ग्राहकांसाठी त्यांनी सुरू केले आहे। आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले व दुनियादारी फेम लोकप्रिय अभिनेते अंकुश चौधरी व अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीत अरुण टेलर व कलेक्शनचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला।